नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचं कूट न घालता कुकरमध्ये 2 शिट्ट्यात होणारी पालक भाजी. जर तुम्ही डाएट करत असाल तर ही भाजी नक्की बनवा, खूप छान होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्ही डाएटसाठी बनवत असाल तर तेल थोडं कमी घाला. तर इथे मी कुकर गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झालं आहे. 1 चमचा जिरे घालू. कुटलेलं आलं आणि लसूण पेस्ट घालू. थोडंसं जाडसर कुटायचं, जास्त बारीक करायचं नाही. लसूण जाडसर कुटल्यामुळे टेस्ट अजून छान येते. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालते. तर इथे मी 2 चमचे ठेचा घेतला. ही भाजी चरचरीत अशी छान होते. मिरचीचा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मिरचीचा ठेचा आणि लसूण छान परतले. आता यामध्ये मोठ्या आकाराचा 1 टोमॅटो घालते. टोमॅटो मी मुद्दाम जास्त घातलं आहे, आंबट भाजी छान लागते यासाठी. ही भाजी आंबट, तिखट आणि गोड असली की खूप छान लागते. नक्की माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथे मी पाव चमचा हळद घातली. मिक्स करायचं, परतून घ्यायचं. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार नाही, या जागी आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे. 1 ते सव्वा चमचा. याला टोमॅटोसोबत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही पीठ भाजून पण घालू शकता. आता आपण जे साहित्य घेतले होते तर ते छान परतलेत. आता यामध्ये बारीक चिरलेला पालक घालायचा. तर इथे मी 1 गड्डी पालक घेतला होता. याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, बारीक चिरून घेतलं आणि आता याला कुकरमध्ये घालू. मिक्स करू. यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घालायचे. मी भाजलेले शेंगदाणे वापरलेत, तुम्ही कच्चे पण वापरू शकता. पाणी घालायचं 1 ते 1.5 ग्लास. आपल्याला रस्सा किती करायचा यानुसार पाणी घालायचं. चणा डाळ 4 चमचे घालायची. याला पण मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. मिक्स करू. मीठ घालायचं चवीनुसार. एक चमचा गूळ घालायचा. मिक्स करते आणि 2 शिट्ट्या काढून घेते. तुम्ही या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता. 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचं कूट न घालता पण भाजी टेस्टी होते. तर इथे 2 शिट्ट्या झाल्यात. झाकण काढू आणि आता भाजीला थोडं मॅश करून घेऊ. भाजीला मॅश केल्यामुळे भाजी दाटसर होते. तर इथे झाली ही 2 शिट्ट्यामध्ये पालक भाजी तयार. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.